पुरण जर छान बनलं तर पुरणपोळीही छान होते। तर काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत, तर त्या आज बघूया कसं करायचं ते। चला, वेलकम बॅक टू माय चॅनल। इथे मी पुरण बनवायला घेतलेलं। पुरण 2 कप चण्याची डाळ घेतली होती मी। ती 3 वेळा छान स्वच्छ पाण्यात धुवून मी 1 तास पाण्यात भिजत घातली होती आणि 1 तासानंतर 4 शिट्या केल्या। खूप छान पुरण झालं होतं। आणखीन एक गोष्ट सांगते, तुमच्याकडे जर पुरण मेकर असेल तर वेल अँड गुड, पण माझ्याकडे नव्हतं तर मी जुगाड केला। ॲक्च्युली ही जाळी आहे, त्याच्यामध्ये टाकून मी हे केली। काय आहे ना, डाळ राहिली नाही तरच पुरण छान होतं, हे मी बघितलं आहे। जेव्हा माझं एकदा असं झालं होतं की त्यात डाळ राहिली होती तर माझ्या पुरणपोळ्या फुटत होत्या। त्याच्यामुळे मी ही ट्रिक आता डोक्यात बसून गेली आहे की पुरण जेव्हा बनवायचं तर हे असंच बनवायचं आहे। तर हे ह्याच्यात छान फिल्टर झालं, ते डाळ निघून गेली होती। हे बघा, इथे छान पुरण हे झालं आहे। आता मी यात त्याच ज्या कपाने मी 2 कप डाळ घेतली होती त्याच कपाने 2 कप साखर टाकते। हे परफेक्ट आहे, जेवढं म्हणजे खूप जास्त गोड पण कोणाला आवडत नाही। खूप जास्त पुरणपोळी झालेली मला म्हणजे आम्ही नाही खाऊ शकत। बरं, आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत की जे काही लोक गुळामध्ये बनवतात। गुळामध्ये कसं, बाहेर मार्केटमध्ये जी पुरणपोळी मिळते ती गुळात बनलेली असते, त्याची पावडर पडते। माझ्या आईकडे म्हणजे ब्राह्मण पद्धतीने आमच्याकडे साखर टाकली जाते, तर मी तशीच बनवत होते। हे बघा, हे पुरण आता छान एक जीव झालंय। ते तुम्ही एका ताटलीत टाकाल तर ते पसरणार नाही, तेव्हाच समजून येतं की ते गोळीबंद झालेलं आहे, म्हणजे त्याचा एक बॉल असा तयार होतो। तर मी हे ॲक्च्युली प्रोसेस परवा रात्री केली होती। परवा म्हणजे आज होळी आहे, हो, रात्री बनवलं तर काय रात्रभरात ते छान थंड होतं आणि दुसऱ्या दिवशी पुरण बनवायला छान होतं, पुरणपोळ्या छान होतात त्याच्यानी। तर हे बघा, इथे मी वेलची टाकली, त्याच्यानंतर जायफळ किसून टाकलं। जायफळीने छान सुगंध येतो त्याला एक वेगळीच, आणि पुरणपोळ्याही छान लागतात। तर बस हीच प्रोसेस होती। पुरण बनवण्यासाठी थोडी मेहनत घ्यावीच लागते, पण तेव्हाच तुम्ही जेव्हा प्रेमाने ते करता तेव्हाच ते पुरण छान होतं। आणि माझंही पुरण छान झालं आहे, नो डाऊट, म्हणजे मी सांगू शकते, कारण मी खाऊन पण पाहिली आज पोळी। सॉरी, मी तुम्हाला होळीच्या शुभेच्छा द्यायला विसरले। तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर बस हे आता पुरण तयार आहे। हे मी आता, मला आज ॲक्च्युली माझ्या आईला पुरणपोळ्या पाठवायच्या होत्या। माझे आईवडील आता म्हणजे वय झालं आहे, ते नाही करू शकत, तर त्यांना माझ्या हातच्या पोळ्या खूप आवडतात, तर मी इथे त्यांच्यासाठीच बनवत आहे। अच्छा, पुरणाची जी कणिक आहे ती अगदी खूप घट्ट न भिजवता थोडीशी सैल भिजवा, जेणेकरून म्हणजे व्यवस्थित लाटल्या जातील आणि मऊ होतील। हे बघा, इथे मी छान म्हणजे हलक्या हाताने लाटत होते, एकही पोळी फुटली नाही माझी। मात्र एक गडबड झाली की मी थोडंसं काहीतरी दुसरं करायला घेतलं आणि एक पोळी थोडीशी जास्त डार्क झाली आहे, ती तुम्हाला आता पुढे दिसेल व्हिडिओमध्ये। ती चूक तुम्ही करू नका। पुरणपोळ्या खूप छान होतात जर हे प्रोसेस तुम्ही काही फॉलो केलं तर। आणि इथे तूप लावत होते मी पुरणपोळ्यांना, इतक्या छान झाल्या होत्या, छान झाल्या आहेत। इनफॅक्ट आजच आम्ही खाणार आहोत। सो बस, काल मी आईला माझ्या डबा पाठवला, त्यांना 5-6 पोळ्या हव्या होत्या, त्या बनवून मी त्यांच्यासाठी पाठवून दिलं। पण बस इथे आता आमच्यासाठी आज आम्ही बनवणार आहोत परत पुरण। तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, काही इश्यू नाही आहे, पण झाकण चांगलं डबाबंद असलं पाहिजे, म्हणजे उघडं ठेवू नका, जेणेकरून कडक होतं ते थोडं। बस हीच प्रोसेस आहे। थोड्याफार गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो कराल तर तुमचंही पुरण छान होईल, हे 100% आहे। तर चला, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल। भेटूयात पुढील व्लॉगमध्ये। टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।